1 मिनिट देखील संभोग करू शकत नाही, म्हणजेच शीघ्रपतन, याविषयी मी आता बोलणार आहे. माझं नाव आहे डॉक्टर दीपक केळकर. मी मनोविकार, सेक्स रोग, संमोहन आणि व्यसन मुक्ती तज्ञ म्हणून प्रॅक्टिस करतोय गेल्या 37 वर्षांपासून अकोला येथे. 60 ते 70% लोकांना आयुष्यात केव्हा ना केव्हा शीघ्रपतनाचा प्रॉब्लेम होतो. आणि जे कोणी सेक्सच्या प्रॉब्लेम समस्या करता आमच्याकडे येतात, एक पेशंट सोडून एक म्हणजे ऑल्टरनेट पेशंट शीघ्रपतनाचा असतोच असतो. तक्रार लोकांची असते की आम्ही 1 मिनिट पण सेक्स चालत नाही, त्याच्या आधीच डिस्चार्ज होऊन जातो. मग बऱ्याच वेळा असं होतं की यंग लोक जे आहेत तर ते सेकंड अटेम्प्ट करतात आणि सेकंड अटेम्प्टमध्ये त्यांना वेळ लागतो आणि मग ते सेकंड अटेम्प्ट एन्जॉय करतात. प्रॉब्लेम केव्हा होतो की प्रॉब्लेम 40-45 वर्षानंतर जेव्हा सेकंड अटेम्प्ट लगेच करू शकत नाही, किंवा पहिलाही अटेम्प्ट लवकर होत नाही, आठवड्यातून एकदा किंवा 2 आठवड्यात एकदा होतो, त्यामुळे सेकंड अटेम्प्ट करायचा प्रश्नच येत नाही. आणि पहिल्या अटेम्प्टमध्येच इरेक्शन पूर्ण नाही आहे, ताठरता पूर्ण नाही आहे आणि लवकर पडत आहे, तर अशा याच्यामध्ये मग त्यांना सेक्समध्ये असमाधानी ते होतात. नवरा बायकोचं भांडण होतं, पती पत्नीमध्ये वितुष्ट येतो, संघर्ष येतो. पत्नी म्हणते तुम्ही येता करता, मला तर काहीच मजा येत नाही, काय होत आहे काही कळत नाही. तर अशा याच्यामध्ये काय करायला हवं, त्याच्यामध्ये असं आहे की किगल्स एक्सरसाइज जी आहे ती फार महत्त्वाची आहे. आणि किगल्स एक्सरसाइज जर केली तर त्यांनी या ज्या खालच्या मसल्स आहेत त्याच्यामध्ये पॉवर येते. आणि बऱ्याच वेळा बऱ्याच केसेसमध्ये असं पाहायला मिळालं आहे की हा जो शीघ्रपतनाचा त्रास आहे कंट्रोलमध्ये येतो. किगल्स एक्सरसाइज काय आहे, तर किगल्स एक्सरसाइजमध्ये लघवीच्या ठिकाणची जागा आणि शौचच्या ठिकाणी जागा म्हणजे लॅट्रिनची जागा दोन्ही अशा आवळून आतमध्ये ओढून धरायच्या आहेत, बसल्या बसल्या धरून ठेवायच्या आवळून. 1 ते 10 पर्यंत आकडे मोजायचेत आणि 1 ते 10 पर्यंत आकडे मोजले की नंतर सोडून द्यायचं. मग पुन्हा लघवी जागा आणि शौचची जागा म्हणजे ॲनस पुन्हा आतमध्ये ओढून घेतलेला आहे. पुन्हा 1 ते 10 पर्यंत आकडे मोजायचे आणि मग सोडून द्यायचं. मग पुन्हा असं म्हणजे हा व्यायाम आहे. तर हा व्यायाम सकाळी करायचा, दुपारी करायचा, संध्याकाळी करायचा, रात्री करायचा. 4 वेळा करा, एका वेळेला 10 वेळा करायचं. आकुंचन सोडून देणं, आकुंचन सोडून देणं, आकुंचन 10 वेळा सकाळी, 10 वेळा दुपारी, 10 वेळा संध्याकाळी, 10 वेळा रात्री. ही किगल्स एक्सरसाइज आहे. त्याचबरोबर स्टार्ट, स्क्वीज, स्टॉप, स्टार्ट टेक्निक जी आहे तर ते टेक्निक वापरून त्याच्यामध्ये पण बराच टायमिंग आपला वाढू शकतो. ॲनेस्थेटाइज्ड कंडोम्स आहेत ते वापरता येतात, ॲनेस्थेटिक स्प्रेज वापरता येतात, पेनाइल रिंग्स आहेत त्याचा वापर करता येतो, काही मेडिसिन्स आहेत त्याचा वापर करता येतो. तशा अनेक प्रकारचे त्याच्यामध्ये ट्रीटमेंट आहे. त्या ट्रीटमेंटचा वापर करून डेफिनेटली आपला वेळ हा 1 मिनिटापेक्षा नक्कीच जास्त वाढवता येतो. मॅक्झिमम लोकांचा वेळ जो आहे हा 4 ते 15 मिनिटं असतो. 5.4 हा कॉमन आढळून आलेला आहे. 5.4 5 मिनिट्स, 5 मिनिटं आणि 40 सेकंद. त्याच्यात लोकांना आनंद मिळतो. मिनिटांपेक्षा स्त्री आणि पुरुष दोघांनाही आनंद मिळणं त्या ॲक्टिव्हिटीमध्ये हे आवश्यक आहे. आणि जर स्त्रीला आनंद मिळत नसेल आणि पुरुष आधीच पतन होऊन शांत झाला असेल तर ते डेफिनेटली शीघ्रपतन आहे समजावं. हा प्रॉब्लेम बऱ्याच लोकांना आहे. हा व्हिडिओ पाहून बऱ्याच लोकांचे प्रॉब्लेम सुटतील. म्हणून हा व्हिडिओ बऱ्याच लोकांना शेअर करा, कारण लोक ओपनली बोलत नाहीत, ओपनली चर्चा करत नाहीत आणि तसेच त्यांचे प्रॉब्लेम वाढत राहतात आणि मग वितुष्ट येत राहतं पती पत्नीमध्ये. तर जरूर लोकांना शेअर करा. थैंक यू वेरी मच. गूगल स्टोर से आप डॉक्टर केळकर ये नाम का ऐप डाउनलोड कर सकते हैं और ये ऐप में आप फ्री चैटिंग कर सकते हैं, अलग अलग ऑनलाइन कोर्सेज है वो डाउनलोड कर सकते हैं और बहुत ज़्यादा अपने खुद के लिए फ़ायदा उठा सकते हैं. थैंक यू.